गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता मी तू पण जगन्नाथा हो एकची तत्वता देव भक्त असे द्वैत अद्वयत्व न खंडिता दाखवी देव देवेशा प्रार्थना ही तुला दा। गुरुनाथ महाराज की जय। वायुर्यमो अग्निर्वरुणः शशांकः प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च नमो नमस्तेस्तु सहस्रकृत्वः पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते। नमः पुरस्तादथ पृष्ठतस्ते नमोस्तु ते सर्वत एव सर्व अनंतवीर्या मितविक्रमस्त्वं सर्वं समाप्नोषि ततोऽसि सर्वः। वायू यम अग्नि वरुण चंद्र ब्रह्मदेव व ब्रह्मदेवाचा पिता तूच आहेस। तुला सहस्त्रशः प्रणाम असोत। पुन्हा वारंवार तुला नमस्कार करतो। पूर्व दिशेस तुला नमस्कार असो पश्चिम दिशेस तुला नमस्कार असो। हे सर्व रूपा अनंत सामर्थ्य असलेल्या व अनंत पराक्रम करणाऱ्या संपूर्ण जगत तू एका आत्म्यानेच व्याप्तोस म्हणून तू सर्व रूप आहेस। अशा तुला सर्वत्र सर्व ठिकाणी नमस्कार असो। जी काय एक तू नवसी कवणे ठाई नससी हे असो जैसा आहासी तैसिया नमो। वायू तू श्री अनंता यम तू नियमिता प्राणीगणी वसता अग्नी जो तू। देवा तू काय एक नाहीस व कोण्या ठिकाणी नाहीस हे असो। जसा तू आहेस तशाच तुला नमस्कार असो। अनंता तूच वायू असून प्राण्यांना कर्माप्रमाणे शासन करणारा यम तूच आहेस। सर्व प्राणी मात्रांच्या जठरात राहणारा अग्नी तूच आहेस। वरुण तू सोम स्रष्टा तू ब्रह्म पितामहाचाही परम आद्य जनक तू। आणि काही जे काही रूप आथी अथवा नाही तया नमो तुझ तैसी आहे श्री जगन्नाथा। वरुण सोम सृष्टी उत्पन्न करणारा ब्रह्मदेव व ब्रह्मदेवाचाही उत्पन्न करता असा परम कारण तूच आहेस। आणि काही रूप आहे किंवा रूप नाही जे काही आहे ते तूच आहेस। देवा तुला नमस्कार असो। ऐसे सानुरागे चित्ते नमन केले पांडुसुते मग पुढती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभू। पाठी ते साध्यंते न्याहाळी श्री मूर्ती ते आणि पुढती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो।
अशा रीतीने प्रेमयुक्त चित्ताने भगवंताला अर्जुनाने नमन केले आणि पुन्हा भगवंता तुला नमस्कार असो, तुला नमस्कार असो असे तो म्हणू लागला. नंतर त्या संपूर्ण विश्वरूपाकडे पाहून पुन्हा भगवंता तुला नमस्कार असो, तुला नमस्कार असो असेच म्हणू लागला. पाहता पाहता प्रांते समाधान पावे चित्ते आणि पुढती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभू. ये चराचरी जी भूते सर्वत्र देखे तया ते आणि पुन्हा पुन्हा म्हणे नमस्ते प्रभू. एका एका अवयवाकडे पाहत, एक मिनिट, एका एका अवयवाकडे पाहत पाहत मनात परमसंतोष मानून पुन्हा भगवंता तुला नमस्कार असो, तुला नमस्कार असो असे म्हणू लागला. ही स्थावर जंगम जी भूते आहेत ती सर्वत्र पाहू लागला व पुन्हा पुन्हा भगवंता तुला नमस्कार असो, तुला नमस्कार असो असेच म्हणू लागला. ऐसी रूपे तिये अद्भुते आश्चर्य स्फुरती अनंते तव तव नमस्ते नमस्तेची म्हणे. आणि स्तुतीही नाठवे आणि निवांतही नसवे नेणे कैसा प्रेम भावे गाजोची लागे. किंबहुना यापरी नमन केले सहस्त्रवरी की पुढता म्हणे श्री हरी तुझ सन्मुख नमो. भगवंताची अद्भुत आश्चर्याने युक्त शासंग रूपे जो जो पाहू लागला तो तो तुला नमस्कार असो, तुला नमस्कार असो असेच म्हणू लागला. आणखी काय स्तुती करावी हे त्याला आठवत नव्हते आणि मौनही धरून राहावेना. प्रेमभावाने तो कसा नमस्ते नमस्ते असा घोष करू लागला हे मला समजत नाही. किंबहुना याप्रमाणे हजारो वेळा त्याने नमन केले व पुन्हा हे श्रीहरी माझ्या समोर असणाऱ्या तुला नमस्कार असो असे म्हणू लागला. देवासी पाठीपोटी आथी की नाही येणे उपयोगाम्हा काही तरी तुझ पाठी मोरे आही नमो स्वामी. उभा माझी पाठीसी म्हणून पाठी मोरे म्हणावे तुम्हासी सन्मुख विन्मुख जगेसी न घडे तुझ. आता वेगळा लिया अवयवा नेणे रूप करू देवा म्हणून नमो तुझ सर्वा सर्वात्मका. देवाला पाठ व पोट आहे किंवा नाही या विचाराचा आम्हाला काय उपयोग. तर पाठीमागे असणाऱ्या तुला भगवंता नमस्कार असो. माझ्या पाठीशी उभा आहेस म्हणून तुला पाठमोरे म्हणायचे. एरवी तू जगाच्या सन्मुख किंवा विन्मुख होऊ शकत नाहीस. आता तुझ्या वेगवेगळ्या अवयवांचे मी वर्णन करू शकत नाही म्हणून सर्वरूप व सर्वात्मक असलेल्या तुला नमस्कार असो. जी अनंत बळ संभ्रमा तुझा नमो अमृत विक्रमा. सकळ काळी समा सर्व देशा आगवी आकाशी दैसे. अवकाशाची होऊनी आकाशासे तू सर्वपणे तैसे पातलासी सर्व. आघात सामर्थ्य संपन्न व आघात पराक्रम असणाऱ्या सर्व काळी सर्व देशात एकरूप एकसारख्या असणाऱ्या तुला भगवंता नमस्कार असो. ज्याप्रमाणे सर्व आकाशात पोकळीच आकाशरूप होऊन आहे त्याप्रमाणे सर्व नामरूपाने तू सर्व झाला आहेस. किंबहुना केवळ सर्व हे तुची निखिळ परी शिरा नवी कल्लोळ पयाचे दैसे. म्हणून या देवा तू वेगळा नवसी सर्वा. हे आले मद सद्भावा आता तूची सर्व. पण क्षीर समुद्रावर जसे दुधाचे तरंग उठावे त्याप्रमाणे हे सर्व तूच केवळ नटला आहेस. म्हणून देवा या सर्व नामरूपाहून तू वेगळा नाहीस. आता सर्व तूच आहेस हे माझ्या पूर्ण प्रत्ययाला आले. ही संपूर्ण अर्जुनाची अनुभूती आहे.
की तो जिथं जिथं पाहत होता तिथं तिथं त्याला ईश्वर दिसत होता. आणि दिसत होता म्हणजे तो ससंवेद्य होत होता. लक्षात घ्या, ही मानसिक अवस्था आहे, ससंवेद्यता. म्हणून मनाचं फार मोठं कार्य साधक जीवनामध्ये असतं. आता तो जिथं जिथं पाहतो तिथं तिथं त्याला ईश्वरत्व प्रकट दिसत. हे केवढा आपल्या आणि त्याच्या भूमिकेमध्ये केवढा फरक आहे ना. आपल्याला इथं कार्य करत असणारा सूर्य दिसतो, पण तो देव म्हणून पाहतो का आपण? वारा आपल्याला भरलेला दिसतो, परंतु तो देव म्हणून आपल्या मनात विचार सुद्धा येत नाही. बघा, आकाशाची पोकळी आहे, पण ती पोकळी पाहिल्यावर आपल्याला आकाशाचं स्वरूप कळतं का? म्हणजे ते ईश्वराचं स्वरूप आहे असं आपले विचार मनात येत नाहीत. म्हणून हे सगळं बुद्धी पुरस्सर करावं लागतं. लक्षात घ्या, अध्यात्मामध्ये बुद्धीचा भाग काय येतो? कारण हे प्रत्येक दिसतंय हे का दिसतंय आणि असं का दिसतंय, आणि त्याच्या आत हे दिसायला, असं दिसायला कारण असायचं कारण काय, हा सगळा विचार आहे ना. प्रत्येक गोष्टीला दिसण्याच्या पाठीमागे आता तुम्ही अशा का दिसता, या अशा का दिसता, हे असं का दिसतं, आपल्या मनातलं देवाचं स्वरूप आहे ते असं का दिसतं, आपल्या मनातलं देवाचं स्वरूप आपल्याला असं का दिसतं, असा विचार केला. आता रामाचा फोटो आहे तर आपल्याला का दिसतं असा रामाचा फोटो, आणि असं चित्र पाहिलं की रामच का वाटतो? कारण आपल्या मानसिकतेला ते आपण जुळवून टाकलेलं आहे. जे असं दिसला, ते मुकुट, ते हात, तो कोदंड, मग अगदी तो एकटा असला तरी तो रामच असतो आपला. असं काही नाहीये की त्याच्या आजूबाजूला सगळं राम पंचायतन पाहिजे. माझ्याकडे एकट्या रामाचा फोटो आहे वरती. त्याच्यामुळे ही आपल्या मानसिकतेच आहे. पण उद्या तुम्ही आलात तर मला राम दिसतो का? खरं तर तुमच्या आत खरा राम बसलाय. खरंय की नाही? प्रत्येकाच्या आत खरा राम बसलाय आणि मी खोट्या रामाचे फोटो लावत बसलोय. काय लॉजिक आहे याला? म्हणजे माझ्या मानसिकतेला दरिद्रीपणाचं लक्षण आहे. लक्षात घ्या, हा दरिद्रीपणा आहे. आपण आपल्याला दरिद्री करतो आहोत कारण आपण खऱ्या रामाला समजून घेऊच इच्छित नाही आहोत. खरा हनुमंत कुठला, खरा पांडुरंग कुठला हे कळलं ना, मग कच्चं मडकं म्हणजे काय, दरिद्रीच म्हणावं लागतं ना. दुसरं काय शब्द आहे त्याला? बौद्धिक दारिद्र्य आहे. लक्षात घ्या, ते बौद्धिक दारिद्र्य ऐश्वर्यात जर परावर्तित करायचं असेल तर निर्गुण समजून घेतल्यानंतर सगुणाची भक्ती करा. पण सगुणाच्या भक्तीला पूर्णत्व नाही, कर्माला पूर्णत्व नाही. कर्मयोग करा पण कर्माला पूर्णत्व येऊ शकत नाही. तुम्ही सगुण भक्ती करा पण भक्तीला पूर्णत्व येऊ शकत नाही. पण ज्ञान जाणीवेतनं जेव्हा तुम्ही करता तेव्हा कर्मालाही पूर्णत्व आणण्याची ताकद आहे आणि त्या सगुण भक्तीलाही पूर्णत्व आणण्याची ताकद आहे. म्हणून आपल्याला या दारिद्र्यातनं श्रीमंतीत जाता यायला पाहिजे असं ज्ञानदेव म्हणतायत. हे केवढं महत्वाचं गणित आहे ना. म्हणून यासाठी सर्वम खलु इदं ब्रह्म ही अनुभूती किती महत्वाची होऊन बसते. आपल्यातलं आत्मस्वरूप ओळखलंय किता आणि द्वैत ईश्वराचं आणि आपल्यामधलं द्वैत गेलं की ऑटोमॅटिक ती दृष्टी प्राप्त होते. म्हणून कुठंच अडकू नका असं जे म्हटलं,
अडकला की संपला, गेला. तुझा परमार्थाची विकेटच काढली देवाने. असंच लक्षात घ्या. क्रिकेट चालतं की नाही, आला आला 80 वर्ष जगला, मिडल स्टॉप ऑफ झाली, पण गेला, संपला. एकही रन न काढता आउट झाला, असाच अर्थ होतो ना त्याचा. मग यासाठी हे जे अर्जुनाला जे आहे, हा विषय कसा आहे बघा की तुम्ही, नाही का. या प्रत्येक नमस्कार करतो म्हणजे काय करतोय, तो कुठे नमस्कार करतोय, आत्म्याला नमस्कार करतोय. आणि सर्वत्र सर्व दूर त्याला जेव्हा ते दिसतंय तेव्हा तो आपोआप नमस्कार करतो आहे, कारण मला याच्यामध्ये ईश्वर दिसतोच आहे, प्रत्येक जाणीवेमध्ये दिसतो आहे, प्रत्येक देवदेवतांमध्ये मला ईश्वर दिसतो आहे, असं ते म्हणतात. आणि कसं आहे, प्रेम भावाने तो कसा नमस्ते नमस्ते असा घोष करू लागतो हे मला समजत नाही. म्हणून प्रेम भावाने, कारण ईश्वराच्या जाणीवे जेव्हा जातो तेव्हा भाव कुठला असतो, प्रेम भावच असतो. म्हणून प्रेम भाव उद्दीपित होतो, किंबहुना त्या भावामध्येच तो सातत्याने राहतो. असा हा संपूर्ण विशेषत्वानी विश्वरूप दर्शनानंतर, खर तर असं म्हणू, किंवा परिणाम, विश्वरूप दर्शनाचा परिणाम त्याच्यावरती जो झाला की मी आता नमस्कार तरी कुठं कुठं करू, कुठं कुठं करू हा प्रश्नच नाहीये. मी सर्वत्रच नमस्कार करतोय, सर्वत्र सर्वदूर सर्वांना असा मी नमस्कार करतोय, असं त्याचं म्हणणं आहे. म्हणून माझ्या पाठीशी उभा आहेस म्हणून तुला पाठमोरे म्हणायचे. एरवी तू जगाच्या सन्मुख किंवा विनमुख होऊ शकत नाही. आता तुझ्या वेगवेगळ्या अवयांचे मी वर्णन करू शकत नाही, म्हणून सर्व रूप व सर्वात्मक असलेल्या तुला नमस्कार असो. म्हणून नमस्कार हा केलाच आहे त्यांनी, महत्वाचा भाग म्हणजे नमन म्हटलेलं आहे त्याला. असो, सखेती मत्वा प्रसभम यदुक्तम, हे कृष्ण हे यादव हे सखेती, अजानता महिमान तवेदम मया प्रमादात प्रणयेन वापी, यच्चावह सार्थमत सत्कृतोसी विहारशय्या सन भोजनेषु, एको अथवाप्य मुच्यते वाप्यच्युते च्युत तत्समक्षम तत्क्षमाये त्वाम अहम प्रमेयम. देवा, तुझा अगाध महिमा न जाणता चुकून किंवा प्रेमाने तुला आपल्या बरोबरीचा आपला मित्र समजून अनादराने हे कृष्णा हे यादवा हे सख्या असे जे मी तुला मागे बोललो त्याला आता फील झालं. लक्षात, तुझं बरोबर चालताना किंवा फिरताना, निसताना, बसताना, जेवताना तुझी थट्टा करून मीच एकटा असताना किंवा लोकांसमोर तुझा पुष्कळ अनादर केला, त्या संपूर्ण अपराधाची प्रमाणाने न कळणाऱ्या तुझं परमेश्वरापाशी मी क्षमा मागतो. म्हणजे या माझ्याकडनं झालेल्या चुका आहेत असं अर्जुनाला, कारण आता त्याला खरं श्रीकृष्णाचं स्वरूप कळलं की या व्यक्तीबरोबर आपण राहिलो असं होतं ना, नाही का. या व्यक्तीच्या अंगा खांद्यावर खेळण्या, म्हणजे समजा आता आमचे वडील आहेत, आमच्या मनात असे विचार येतात कारण ते वडील होते म्हणून, आहे ना. परंतु आपला मित्र असेल तर आपण काय वाटेल त्या गोष्टी करत असतो, मित्र आहे की नाही. आणि त्या करत असताना सहजता असते, पण त्याचं देवत्व असूनही तो ते करत असतो. हे दोन्ही गोष्टी हे त्यांनी ती जाणीव करून दिलेली नाहीये, म्हणून ही जाणीव करून न देणं यातच संतत्व आहे. लक्षात घ्या. हा, कारण मी जर
प्रत्येकामधला ईश्वर पाहत असू आपण, आहे की नाही? तर प्रत्येकातला ईश्वर हा माझा सखाच असतो ना, तो बरोबरच असतो माझ्या. त्यामुळे याच्यामध्ये आपण आपलं वेगळेपणाचं काहीतरी करायला गेलो ना की आपण आपल्या ईश्वरत्वापासूनच लांब जातो. हे अध्यात्माच्या काय म्हणतात जरा थोड्या वेगळ्या गोष्टी आहेत की ज्या म्हणजे दोन्ही अंगाने बघा की अर्जुनाला कळलं नाही हे साहजिक आहे, कारण त्याला माहितीच नव्हतं, तो अज्ञानातनच चाललेला आहे. पण ज्ञानी असून कृष्णाने त्याला तसाच सांभाळला ना, त्याला लांब नाही केला. हा, आता अर्जुनानी मनासारखं त्याच्या काय समजा अर्जुनाने जास्त गोष्टी कृष्णावरती लादल्या असत्या धरून चला, पण अर्जुनाचा स्वभाव तसा नव्हता. त्यांनी कुठेही कृष्णावरती लादलेल्या गोष्टी दिसत नाहीत किंवा कृष्णाकडनं अपेक्षित केलेल्या गोष्टी दिसत नाहीत. त्याच्यामुळे त्यांच्या मैत्रीला एक प्रकारे वेगळी काय म्हणतात एक आयाम प्राप्त होता. आता अर्जुनाने समजा सांगितलं असतं त्याला की तू हे करू नको, थोडं शिशुपालाला कशाला मारलं, तू भर सभेत कशाला मारलं, असले प्रश्न जर विचारले असते अर्जुन कृष्णाने नक्की त्याला झटकला असता. लक्षात घ्या आहे की नाही? कारण तो तुझ्या कार्याचा भागच येत नाही ना राजा. तू माझा आहेस याचा अर्थ माझ्या स्वातंत्र्यावर तू काही कंट्रोल करणारा माणूस असू शकत नाही. ही जी काही खेळी असते ही खेळी म्हणजे वेगळ्या प्रकारे आपल्याला दिसते याच्यामध्ये. पण अर्जुनाने तशा त्याच्या मर्यादा सोडल्या नाहीत कधी. हा, त्याला सर्व प्रकारे मदत केली त्यांनी आयुष्यभर. शेवटी युद्ध काळात सुद्धा उभा राहिला, पण युद्ध करायला लावलं त्याला, आहे की नाही? म्हणजे युद्ध करायचं नाही का, त्याच्याकडे शक्तिमान होता, धैर्यवान होता, सर्व गोष्टी होत्याच त्याच्याकडे. या असूनही तो युद्ध जिंकू शकला असता का कृष्ण नसता तर, असा प्रश्न येतो. म्हणून युद्ध जिंकण्यासाठी, धर्म संस्थापनेसाठी, यशासाठी ईश्वराचा अनुग्रह लागतोच. तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी, असं म्हटलं जातं. तर तो जो अनुग्रह लाभणं आहे, तो अनुग्रह लाभणं, तसा अनुग्रह त्याला इथं लाभलेला आहे. पण तरीही त्याला आता हे सगळं त्याचं स्वरूप कळल्यामुळे, तसं म्हणजे आपण पाहिलं तर बापूंना काळ्याला पांडुरंगाचं दर्शन झालं असेल, गजानन महाराजांनी दिलं. त्यानंतर त्याची मानसिकता काय झाली असेल, तर महाराजांकडे कसा बघत असेल. सेम गोष्ट इथं, तीच गोष्ट आहे लक्षात. म्हणजे आपल्याला एखाद्याशी सहजपणे वागत राहणं आणि जाणून त्याला जाणतेनी समजून घेणं, या दोन याच्यातला हा फरक आहे. म्हणून जाणतेनी गुरु भजिजे असं म्हटलं जातं. त्याचं कारण जे आहे ते त्याच्यात आहे. म्हणून समजून उमजूनच अध्यात्म करावं लागतं. परी ऐसिया तू ते स्वामी, काहीच नेणोजी आम्ही, म्हणून सोयरे संबंध धर्मी, राहटलो तुझसी. आहा थोर वाऊर जाहले, अमृते संमार्जन म्या केले, वारिके घेऊनी दिदले, कामधेनु ते. पण महाराज, सर्व नामरूपाने तूच नटला आहेस असे आम्ही पूर्वी कधी जाणत नव्हतो. पूर्वी काय आम्ही असं जाणत नव्हतो. म्हणूनच तुझ्याशी सोयरेपणाच्या नात्याने वागलो. हाय हाय
माझे फार अनुचित वर्तन झाले. मी अमृताने संगा समार्जन केले व कामधेनूला देऊन तिच्याबद्दल मी शिंगरू घेतले. एक एवढं वाईट वाटतंय की माझ्या समोर एवढं होतं आणि मी ते कसंही वापरलं. रागारागी केली, भांडणं केली असतील. आता शाळेत एका वर्गात होते ना ते, आहे की नाही. त्याच्यामुळे या सर्व गोष्टी त्यांना तिथं जाणवल्या, त्याला जाणवायला लागल्या. परिसाचा खडवाची जोडला की फोडोनी आम्ही गाडोरा घातला. कल्पतरी तोडोनी केला कूप शेता. चिंतामणीची खाणी लागली परी नोळखेची म्हणून अव्हेरली. तैसी तुझी जवळीक धाडली सांगीत पडे. प्रत्यक्ष परिसाचा खडक प्राप्त झाला असताना आम्ही तो फोडून घराच्या पायऱ्यात घातला आणि कल्पतरूच्या डाळ्या तोडून शेताला कुंपण केले. चिंतामणीची खाण लागली असता ओळखता न आल्यामुळे तिची उपेक्षा केली जावी, त्याप्रमाणे तुमच्याशी अतिसलगीने वागून तुमची प्राप्ती व्यर्थ दवडली. असं तो म्हणतोय. दवडली म्हणजे केव्हा? त्या काळात दवडली. तरी त्याला जे मिळायचं ते मिळालं, आहे की नाही. कारण ती वेळ ती येणं गरजेची होती म्हणून. पण त्याला आता असं वाटतंय की हे मला जर अगोदरपासून मी समजून घेतलं असतं कृष्णाला तर काय झालं असतं. म्हणून योग्य वेळा योग्य, कारण आपल्याला काही असा कृष्ण भेटणार नाही, खरं की नाही. आपल्या जीवनात असं कोण भेटणार आहे? एक तर मित्र, आता कोणी, मला तर कोणी मित्रच राहिले नाहीत अशी परिस्थिती आहे. मित्र राहिले नाहीत म्हणजे जे शाळा कॉलेज वर्कशॉप मधले वगैरे ते सगळे आता दूर दूर गेले. म्हणजे आता काही संबंध येत नाही कोणाशी. त्याच्यामुळे त्यातला कोणी कृष्ण होता असं काही वाटत नाही मला आता तरी. त्यामुळे आणि आता कोणी दुसरा कृष्ण येईल असंही काही वाटत नाहीये, आहे की नाही. पण त्याच्या ह्याच्यात आला म्हणून. पण या सगळ्या याच्यामध्ये आपण कृष्णाला सोडलं का? कृष्ण येवो किंवा न येवो, तो अर्जुनाला त्याच्या जीवनात आला म्हणून मिळाला. पण आपल्या जीवनामध्ये एकच कृष्ण एकदा भेटला आणि त्यांनी नंतर देह ठेवल्यानंतरही सोडला नाही आपल्याला. मग तो सततच आपल्याला कळायला लागला. मग आता कोणी मित्र असो किंवा मित्र नसो, तो तर आपला मित्र आहेच ना. आणि जाणते नाही आहे परत. म्हणून आपला मित्र जर कुठला असेल, आपला कृष्ण आपल्या आत बसलेला आहे. अमात्मा कधीची विसरू नये. म्हणून तो समजून घ्या, म्हणजे हे दुःख होणार नाही. हे दुःख होऊ नये, नाहीतर वय निघून जाईल. तरी त्याला योग्य वयात कळलं तरी, आपला वय सरत गेलं तरी आपल्याला कळायला किती अडचणी आल्या तरी अजून पूर्ण कळलं आहे असंही म्हणता येत नाही. म्हणून म्हणलं की वारा, आकाश, सूर्य, चंद्र या सगळ्याच्या मध्ये आपल्याला कृष्णाचा भास होतो का? म्हणजे त्या मानसिकतेपर्यंत आपण पोहोचतो का लक्षात. आणि ते आत्मबुद्धीतनं आनंद होणं. देहबुद्धीतला आनंद तर होतो, आहे की नाही. मोठं डोंगर दऱ्या सगळं पाहिलं, साधे माणसाने तयार केलेले रस्ते बोगदे असं पाहिलं तरी आनंद होतो. तो देहबुद्धीचा आनंद आहे. त्या आनंदातलं ईश्वरत्व काय आहे हे ओळखण्यासाठी त्याला आतूनच आपल्यामधनं जाणून घ्यावं लागतं. असं ते स्वरूप आहे. असो, हे आजची पाहे पा रोकडे
कवण झुंज हे केवडे एत परब्रह्म तू उघडे सारथी केलासी यया कौरवांच्या घरा शिष्टाई धाडिलासी दातारा ऐसा वणिजेसाठी जगेश्वरा विकलासी आम्ही तू योगियांचे समाधी सुख कैसा जाणेची ना मी मूर्ख उपरोध जी सन्मुख तू दसी करू तू या विश्वाची अनादि आदी बैससी जी सभासदी ती सोयरिकीची या संबंधी रळी बोलो प्रत्यक्ष आजचीच गोष्ट पहा. हे युद्ध काय आहे आणि कितीसे आहे, पण तू स्पष्ट परब्रह्म असूनही तुला मी आपला सारथी केला. बरोबर आहे. आजचीच गोष्ट बघतोय. आणि जगन्नाथा या कौरवांच्या घरी तडजोड करण्याकरता आम्ही तुला पाठवले. याप्रमाणे आम्ही आपले क्षुल्लक व्यवहार देखील तुझ्याकडून करविले. त्याला पश्चाताप होते. कारण भांडण आमचं आहे आणि आम्ही तुला मध्ये घालून कॉम्प्रोमाइज करून ये म्हणून सांगतोय, दूत म्हणून देतोय, आहे की नाही. असं योगी लोक तुझ्याच ठिकाणी समाधी लावून सुख भोगतात, पण मी मूर्ख हे कसे म्हणून जाणत नव्हतो आणि तुझ्या तोंडावर तुझी थट्टा करीत असे. तू या विश्वाचे अनादी कारण असताना तू ज्या सभासदांमध्ये बसत होतास त्या सभासदांच्या समोर सोयरिकीच्याच नात्याने तुझ्याची चेष्टा करीत होतो. जेव्हा केव्हा आपण एकत्र बसत असू तेव्हा मी तू माझ्या काय म्हणतात आत्या का मावशे आते भाऊ आहेस असं म्हणजे अशा नातेसंबंधाच्या दृष्टीनेच मी पाहत होतो तुझ्याकडे. हे तुला वेगळं असं काहीच पाहिलं नाही कधी, असं म्हणतोय तो. विपाये रावळा येवो तरी तुझेनी अंगे मान पावो न मानसी तरी जावो रुसोनी सलगी पाया लागोनी बुधावणी तुझ्या ठाई शारंग पाणी पाहिजे ऐशी करणी बहु केली आम्ही स्वजनपणाचे या वाटा तुझ पुढे बैसे उफराटा हा पाडकाय वैकुंठा परी चुकुलो आम्ही देवेसी कोल काठी धरू आखाडा झोंबी लोंबी करू सारी खेळता तस्करू निकरे ही भांडो. ते त्याला त्या सगळ्या गोष्टी आता आठवत आहेत त्याच्या लहानपणच्या की कसं झालं. कदाचित तुमच्या राजमंदिरात मी आलो तर तुमच्याकडून सत्कार करून घेत असे. जर मानाने तसे वागवले नाही तर अत्यंत सलगीमुळे मी तुझ्यावर रुसूनही जात होतो. हे शारंग पाणी भगवंता, खरोखर तुझ्या पाया पडून व क्षमेकरता तुझी याचना करून तुझे सांत्वन केले पाहिजे. अशा प्रकारची वागणूक माझ्याकडून फार झाली. सोरेपणाच्या नात्याने तुझ्याकडे पाठ करून बसत असे. भगवंता हे योग्य होते काय, पण आम्ही चुकलो. सांगते उरावरी मागो सर्वज्ञासी की बुद्धी सांगो देवीची म्हणो काय लागो तुझे आम्ही. सांगते उरावरी मागो सर्वज्ञासी की बुद्धी सांगो देवीची म्हणो काय लागो तुझे आम्ही. ऐसा अपराध हा आहे जो त्रिभुवनी न समाये जी नेणताची की पाय शिवतले तुझे. जी अगोदरच्या काही याचं राहिलं होतं ते बघूया थोडं. जी चांगली वस्तू असेल ती बळजबरीने मागत असू सर्वज्ञ अशा तुला शहाणपण सांगत असू त्याचप्रमाणे केव्हा आम्ही तुझे काय लागतो असेही म्हणत असू. ही सगळी भांडाभांडी लक्षात.
तुझा माझा संबंध काय, हम तुम्हारे हाय कौन, तसा प्रकार असो. असे हे त्रैलोक्यात मावणार नाही इतके अपराध माझ्याकडून झाले आहेत. पण देवा, हे सर्व अज्ञानामुळे घडले आहेत. हे तुझ्या पायांना स्पर्श करून सांगतो. कशी माफी मागितली जाते बघा. देवा, तुम्ही जेवणाच्या वेळी माझी खरोखर प्रेमाने आठवण करीत असा, पण मी फुगूनच बसत असे. हा माझा निर्लज्ज गर्व पहा. तर ते आठवलं. तर देवाच्या भोगायतनी खेळता आशंकेना मनी, जी निगोनिया शयनी सरिसा पहुडे. कृष्णा म्हणून हा कारिजे, यादवपणे तू ते लेखिजे. आपली आण घालिजे आता तुझ, मज एकासनी बैसणे. का तुझा बोल न मानणे, हे वोवटीचे नि दाटपणे बहुत घडले. देवाच्या अंतपुरात खेळताना मनात शंका देखील येत नसे बर का. देवा तुझ्या अंथरुणावर तुझ्या बरोबर निजत असे. अरे कृष्णा, म्हणून तुला हाक मारावी. तू एक यादव आमचा सोयरा आहेस असे समजावे. तू जायला लागलास की तुला मी आपली आण वाहून जाऊ नकोस असे म्हणत असे. हे तू आता जाऊ नकोस, म्हणजे तुला शपथ आहे तू जाऊ नकोस असं. तू बसलेल्या आसनावर मी बसणे किंवा तुझे म्हणणे ही न ऐकणे हे अतिपरिचयामुळे पुष्कळ वेळा घडून आले आहे. म्हणून अनंता, काय काय अपराध सांगू, मी सर्व अपराधांची राशीच आहे. अशा प्रकारे म्हणजे सहज वागणं गेलेलं असतं, परंतु खरं त्यात प्रेमच आहे असं काही नाहीये. म्हणजे आपलेपणाच आहे की नाही. भाऊ भावाशी वागतो आहे, लहानपणचा भाव आहे सगळा, त्यात आपलेपणाच आहे, नाही असं नाही. परंतु ती पण आता त्याला चूक वाटते असो. म्हणून काय काय आता निवेदितेला मानंता, मी राशी आहे समजता अपराधांची. या लागी पुढा अथवा पाठी, जे रहाटलो बहुवे ओखटी. ती मायेची या परिपोटी सामावी प्रभो. जी कोणी एके वेळे सरिता घेऊन येती खडुळे. ती सामावी जे ती सिंधू जळे, आन उपाय नाही. म्हणून प्रत्यक्ष तुमच्या समोर किंवा तुमच्या पश्चात जे काही माझ्याकडून वाईट वागणे झाले भगवंता, हे सर्व आईप्रमाणे पोटात घाल. देवा, कोणे एखादे वेळी नद्या गढूळ पाण्याचे प्रवाह घेऊन समुद्राकडे येतात व दुसरा उपायच नसल्यामुळे समुद्र त्या पाण्याला आपल्यात सामावून घेतो. त्याप्रमाणे प्रेमाने असो की प्रमादाने असो बोलू नये असे सलगीमुळे सवयीने जे शब्द बोलविले गेले असतील ते सर्व भगवंताने पोटात घालावे असं म्हणतात. तैसी प्रीती का प्रमादे, देवेसी मद विरुद्धे. बोलविली ती मुकुंदे, उपसाहावी जी. आणि देवाचे नि क्षमत्वे क्षमा, आधार झाली आहे या भूतग्रामा. म्हणून जी पुरुषोत्तमा, विनवू ते थोडे. तरी आता अप्रमेया, मग शरणागता आपुलिया. क्षमा की जी जी यया अपराधासी. आणि देवाच्या क्षमागुणांच्या अंशामुळे पृथ्वी क्षमा संज्ञेला पात्र झाली. म्हणून ती सर्व भूतसृष्टीला आधार झाली आहे. म्हणून पुरुषोत्तमा, मी काय विनंती करू. तरी आता प्रमाणाच्या आटोकात न येणाऱ्या भगवंता, मज आपल्या शरणागताला या सर्व अपराधांची क्षमा कर. हा संपूर्ण अर्जुनाचा भाव आहे, लक्षात घ्या. आणि याच्यामध्ये स्वागतालाच्या दृष्टीने जो विषय आपण आपल्या भूमिकेतनं पाहतो, तेव्हा आपल्या दैवताच्या जाणीवा इतक्या प्रगल्भ केल्या
की त्याच्यातनं ते दैवत सर्वत्र भरलेलं आहे ही भूमिका तयार होते एक प्रकारे, आणि यातनं खरी भक्तीची भूमिका तयार होते आपल्या म्हणजे साधकाच्या दृष्टीने. ती कुठली? जे जे भेटेल भूत तयासी मानी भगवंत आहे ना. आणि हा काय म्हणलं, हा खरा भक्तियोग सांगितलेला आहे. कारण इथं खरं प्रेम तयार होतं. लक्षात घ्या, आता आपण जर अभ्यास केला की कर्मफल त्यागात शांती निरंतरम. शांतीतनं काय मिळालं? ते कर्मातनं काय मिळालं? शांती मिळाली. बघा, कर्मातनं शांती मिळाली. श्रेयो ही ज्ञानाभ्यासात, त्यातनं तुम्ही ध्यान केलं आणि त्यामुळे स्वतःवरती बंधनं आली. माझ्याकडनं घडणारं कर्म हे पाप पुण्याच्या परे व्हायला पाहिजे या जाणीवेत आल्याने घडणारं कर्म हे शांतीत परावर्तित झालं. जे जे भेटेल भूत त्यासी मानी भगवंत. यांनी काय झालं, माझ्या आत असणार म्हणजे कर्म आहे हे आपल्या आतच आहे, आपल्याला करावंच लागतं. तसंच प्रेम हे आपल्या आतच आहे, परंतु प्रत्येक भेटणार भूत म्हणजे जीव स्वरूप जे आहे त्याच्याबद्दल प्रेम वाटायला लागणं केव्हा वाटेल? जेव्हा त्या व्यक्तीला आपण आपल्या हृदयामध्ये जागा देऊ तेव्हाच वाटेल का नाही वाटणार. प्रेम केव्हा वाटतं? साधं गणित आहे. म्हणून मनाच्या व्यापकतेमध्ये जर समग्र सृष्टी आली असेल आणि त्याच्यामुळे संपूर्ण मनाला मनबुद्धीच्या जाणीवेमध्ये जे प्रेम आहे त्याची व्यक्तता सर्वा घटी परमेश्वर या जाणीवेतनं व्हायला लागली तर काय झालं? तेच परमप्रेम स्वरूप भक्तीच्या जाणीवेतनं खरं रूप घेऊन बाहेर पडलं. ती भक्ती, त्याला भक्ती म्हटले. आणि यासाठी आपल्या मध्येच असणारा ज्ञान जाणीवेतनं 36 तत्वासहित ईश्वराला समजून घेऊन त्या ईश्वराचं सगळं ज्ञानमय स्वरूप माझ्यातही कसं कार्य करतंय, विश्वस्वरूपातही कसं कार्य करतंय या जाणीवेतनं जेव्हा मी बघायला लागतो तेव्हा खऱ्या अर्थाने ईश्वराचं सर्वम खलुइतम ब्रह्म हे ब्रह्मज्ञानाच्या जाणीवेतनं साधकाला समजायला लागतं. म्हणून याच्यामध्ये ज्ञानाला जर पहिली तुम्ही भूमिका दिली, असं एक हायरार्कीमध्ये जर पाहिलं तर ज्ञानाला जर प्राथमिक भूमिका, कारण याच्यात दोन्ही गोष्टी पहिल्या दोन्ही गोष्टी अत्यंत अवघड आहेत. लक्षात घ्या, आपण साधना कशी करायची असा विषय येतो ना मग याच्यामध्ये. कारण आपल्याला ईश्वर प्राप्ती करायची आणि ईश्वराच्या या जाणीवेमधला सर्वत्र जो ईश्वर भेदात्म दिसतो आहे तो माझ्या बुद्धीला दिसतो आहे. त्याच्यात एकता आहे, अनेकता आहे, विविधता आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि या भेदामुळे काय होतं, माझं कर्म गडबडलंय ना आणि माझी भक्ती तर गडागडा खाली गेलेली, अंधश्रद्धा झालेली आहे ती. हे माझ्या कर्माचं स्वरूप असं आहे आणि माझ्या भक्तीचं स्वरूप आहे असं. मग माझ्या हाताशी काय आहे? माझं मन आहे आणि माझी बुद्धी आहे. मग या मन आणि बुद्धीच्या जाणीवेतनं मी ईश्वराचं स्वरूप जर समजून घ्यायला लागलो आणि माझ्या आतला ईश्वर मी जर प्रथम शोधून काढला आणि त्याचं रिअलायझेशन मला जर पूर्णपणे झालं तर काय होईल, माझाच ईश्वर माझ्या आतमध्ये आहे आणि मी आणि ईश्वर वेगळे नाही हा पहिला भेदच निघून जातो. दॅट इज डायरेक्ट अटॅक, स्ट्राईक आहे. म्हणून या जाणीवेतनं पहिला स्ट्राईकच त्याच्यावरती होतो. तो झाला की आतलंच बदललं
आतमच बदलल्यामुळे काय झालं, घडणार आतून घडणार जे रोजचं कर्म आहे ते कर्म बदललं. वेगळं काही करावं लागलं का? आपोआप आलं. शांती आपोआप स्थिर झाली. माझी ईश्वराबद्दलची, सर्व भूतांबद्दलची जी भावना आहे ती प्रेममय स्वरूप धारण करायला लागली. ती प्रेममय स्वरूप धारण करायला आल्यामुळे भक्ती योग हा सहज झाला. आणि या माझ्या ज्ञानयोगात मी केलं काय, तर मी आणि ईश्वर हे एकच आहोत एवढा अनुभव फक्त मी घेतला. एकता की ज्याच्यातनं भेद गेला. आणि मग मला कळायला लागतं की अनेकता जरी असली तरी त्यात एकता आहे. त्या अनेकतेमध्ये एकत्रितपणा आहे आणि त्याच्यात सर्वत्र सुसंवाद पण आहे. झालं ना. दिस इज सेल्फ रिअलायझेशन. मग बाकीच्या इकडच्या तिकडच्या गोष्टीत शिरायचं कशाला, कारण हे तिन्ही माझ्यातच आहेत. आहे की नाही. म्हणजे आपल्याला आपल्या साधनेचा मार्ग किती सहज झाला. म्हणून बाकी कुठल्याही भानगडीत न पडता माझं कर्म का चुकतंय का, माझी भक्ती चुकतीये का, काय सोडून द्या. चुकली तर चुकली, दादा मोरते, त्या भानगडीत पडू नका. पण तुम्ही तुमच्या जाणीवेमधनं तुम्ही आणि ईश्वर एक होता आहात की नाही हे बघा. तो भेद एकदा घालवला ना, एवढंच काम करायचंय बघा. किती सोपं आहे की आपल्यातला ईश्वरत्व आणि आपण एकच. म्हणून आतूनच ही प्रक्रिया सुरू व्हायला पाहिजे. भक्ती माझीच मी भक्ती करायची. माझ्या आतल्या आत्मा म्हणजेच मी आहे. सोहम सोहम सोहम. बस ती भाव एकदा तयार झाला की आपोआप कर्मही घडायला लागते, भक्ती घडायला लागते. त्या भावातनं घडतं जे कर्म तो कर्मयोग होतो. बघायचंही काही गरज नाही. कृष्णाने काय पाहिलं का, हा आता मी कर्मयोग करतोय, हा चला चला, असं काही आहे का, आता मी भक्ती योग करणार आहे, असं कधी असतं काय? असं कधी नसतं. लक्षात ठेवा. कर्म आणि भक्ती या नॅचरल इन्स्टिंक्ट आहेत. असं कधी होऊच शकत नाही. मग होतं काय, बुद्धी पुरस्सर, तर ध्यानाला बुद्धी पुरस्सर बसावं लागतं. तुम्ही बुद्धी पुरस्सर हरिपाठाला बसा, पण ईश्वर कळत नाही. त्या चालीतच लटकला तो, त्या डमरूतच अडकला, त्या टाळातच गोंधळला. कारण ज्ञानच नाही, कळतच नाही काय करावं ते. आता मी कुठलीही मनात इच्छा न ठेवता कर्म करतो आहे वगैरे, हे काय नाटक आहे काय? आहे ना. अश्रूंची झाली फुले, असं कधी असतंय? अशी फुलं बिलं काही होत नसत. हा, हे स्पष्टता पाहिजे हो. असं काय करत, हे अध्यात्म आहे काय, गंमत आहे काय? मग याच्यात आपण किती आपल्याला, म्हणून आपण बुद्धिपुरस्सर ज्ञान घेऊ शकतो. तस्मात विचार करावा. विचार हेच आयुध आहे. बुद्धी हीच अग्रदूत आहे, विचार हाच अग्रदूत आहे. लक्षात ठेवा. आणि कर्माला सामोरं जाताना बुद्धीचा वापर व्हायला पाहिजे. म्हणून बुद्धी जेवढी विकसित होईल, जेवढं ज्ञान विकसित होईल, तेवढा तुमच्या कर्माला आधार मिळणार आहे आणि भक्तीला एक वेगळं प्रांगण मिळणार आहे. या दोन्ही गोष्टी किती अनन्य साधारण आहेत. आणि हा समग्र विकास या जाणीवेतनं होत जातो. जेव्हा माणूस सेल्फ रिअलायझेशन पर्यंत येऊन पोहोचतो, तेव्हा तो समग्र सर्वांगाने पूर्ण योग या जाणीवेत शिरायला लागतो. त्याला पूर्ण योग म्हटलेला आहे. आणि ही भूमिका सोहम साधनेनी सहज प्राप्त आहे. म्हणून कर्मयोगाने ईश्वर कळत नाही पूर्णार्थाने, भक्ती योगाने ही ईश्वर पूर्णार्थाने कळत नाही. पण पूर्ण ज्ञान जाणीवेतनं जर ईश्वराची उपासना केली तर आणि तरच
मी तुला पूर्ण करू शकेन, हे भगवंतानी अर्जुनाला थेट सांगून टाकलेलं आहे. म्हणून ज्ञानी भक्तच मला प्रिय आहे, इतकं स्पष्ट आहे. तुम्ही लक्षात घ्या. म्हणून भक्ती कशी वापरायची हे कळावं लागतंय. आपल्यातलं प्रेम ईश्वरासाठी कसं वापरायचं आणि कुठल्या ईश्वरासाठी वापरायचं हे पण कळलं पाहिजे. आपल्यातलं कर्म कुठल्या ईश्वरासाठी वापरायचं, कशासाठी वापरायचं हे पण कळावं लागणार आहे. पण हे सगळं कळण्यासाठी ईश्वर काय हे पहिलं कळलं पाहिजे. आणि तो ईश्वर माझ्यातच बसला आहे. मग बाकी का उगा शिणसी वाया, तसंच झालं ना प्रकार. यासाठी हा अभ्यास गरजेचा आहे. अभ्यास केला नाही तर माणूस भरकटत करत जातो, भरकटत. खोटं नाही सांगत. आणि आता तुम्ही साधा विचार करा. आता हे चिंतनाचा ग्रंथ लिहिलेला आहे महत ब्रह्मघटातील माणिक मोती. तुम्ही कुठलंही चिंतन काढा, तुम्हाला बरं वाटेल, चांगलं वाटेल. का वाटेल? कारण ते तसं एकांगी आहे आणि ते कुठेतरी मला सुख देऊन जातं. पण मला साधनं नेमकी काय करायला पाहिजे कळतं का? गोंदवलेकर महाराजांची 365 चिंतन जी आहे ती अशीच आहेत. त्यातनं कळतच नाही काही, फक्त बरं वाटतं. तुम्ही अनुभव घेऊन बघा, मी काय खोटं बोलत नाही. याचा अर्थ ते वाईट आहे का? वाईट नाहीये, पण कळत काहीच नाही ना कसं करायचं. मी नेमकं करायचं काय आयुष्यात? तर रोज फक्त एक चिंतन वाचायचं 365 दिवसाचं आणि जगायचं काय? मग चिंतन वाचायला 5 मिनिटं सुद्धा लागत नाही. पण जगू कसा? माय प्रॉब्लेम इज देअर, इट स्टील रिमेन्स देअर. टीका नाहीये ही, लक्षात घ्या. कारण जीवन मला जगायचं आहे. संत मंडळी होऊन गेलेली आहेत, मग ते चिंतन वाचून मोठे झाले का? हा विचार कसा आला बघा एकदम. कुठलाही संत हा चिंतन वाचून तयार होत नाही. कुठलेही आत्मज्ञान प्राप्ती ही फक्त एका पूजेतनं, एका जपातनं किंवा एका आरत्यांमधनं, उपासातनं, पारायणातनं प्राप्त होत नाही. त्यासाठी नेमकी भूमिकाच तयार करावी लागणार आहे. म्हणून आत्म्याची जाणीव आहे ती इथं आहे की नाही? भ्रूमध्यापाशी. म्हणून पहिलं ते शिखर गाठा. तुम्हाला शिखरच गाठायचं आहे ना आयुष्यात, बरोबर की नाही? शिखरावर जाऊन पोहोचायला आवडतं. कुठं? दत्त महाराजांच्या निर्गुण पादुका कुठे आहेत? इथे आहेत, लक्षात घ्या. शिखरावरती आहेत. पोचलो का तिथं? नाही पोचलो. चढा ना मग. आहे का तयारी चढायची? ती नाहीये. मी 10,000 पायऱ्या चढून जाऊ शकतो, परंतु मी या शिखरापर्यंत पोहोचू शकत नाही. आणि खरं निर्गुण तत्व गुरुस्वरूपामध्ये इथं बसलेलं आहे. आणि हे जेव्हा एकदा शिखर गाठलं जातं तेव्हा एका बाजूला कर्म आपोआप घडत जातं, दुसऱ्या बाजूला भक्ती आपोआप होत जाते. लक्षात घ्या. म्हणून हे शिखर फार महत्वाचं आहे. हे पूर्ण योगाचं प्रतीक आहे. म्हणून आत्मज्ञानी सद्गुरु जिथं कुठं बसला असेल तर तो तुमच्या भ्रूमध्यामध्ये बसलेला आहे. आणि त्याच्या वरती सर्व निर्गुण आहे की नाही? त्याच्यावरती काही जाऊ शकणार? तुमचा श्वास सुद्धा नाही जाऊ शकत. मग ही भूमिका लक्षात घ्या. म्हणून सगळं आपल्यामध्ये आहे. म्हणून हे सर्व दत्त स्वरूप कसं आपल्यात बसले बघा. दत्त आपल्या आत बसलेले आहे. मग हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरू.
मग तारिलो म्हणजे कसा, मी भक्तीनेही तारतो आहे, मी कर्मानेही तारतो आहे, पण माझा बसलेला सद्गुरू आहे तो निरंजन जाणीवेमध्ये माझ्या या चक्रामध्ये बसलेला आहे. हे चढा, ही चढण नाभीपासून ब्रह्मरंध्रात. मग प्रत्येक श्वासाला, प्रत्येक पायरी चढताना त्याचं नाव हे घ्यावंच लागणार. सोहम सोहम सोहम. आणि सहस्त्रदलामध्ये कुंभकाची जाणीव म्हणजे काय, त्या निर्गुण पादुकांपर्यंत जेव्हा जाऊन पोचतो आपण, तेव्हा तो ब्रह्मभाव, मी ब्रह्म आहे आणि सर्व खल्विदम ब्रह्म, गुरु साक्षात परब्रह्म, हे तिथं कळणार आहे. लक्षात घ्या. हे सर्व भूमिका कृष्णाने अर्जुनाला दाखवल्यात. त्यामुळे हे दत्त स्वरूप मी कुठं ठेवून कुठं नाही, आणि मी कसा वागलो तुम्ही मला सांगा. खरोखर आपल्याला असा आत्मज्ञानाचं स्वरूप प्राप्त झालं, आत्मज्ञान प्राप्त झालं, तर आपल्याला काय वाटेल की अरे मी इतके दिवस फिरतोय सर्वत्र, पण ते चुकलंच नाही का, माझ्या हातच देव बसलाय, आणि मी उगाच तिकिटाच्या रांगेत उभं राहून रेल्वेचे प्रवास करत करत नाही त्या ठिकाणी हिंडत बसलो पावसा पाण्यात. असंच झालं ना, तर चुकलं देवा माझं, तुला किती वेळा नमस्कार करू, माझ्याकडनं चुकलं, माझ्याकडनं चुकलं, माझ्याकडनं चुकलं, मला कळलंच नाही. तसं अर्जुनाचं झालंय. आणि हा खेळ सगळा देवाबरोबरच करतोय आपण. लहानपणाबरोबर पासून आपण खेळ कोणाचा केला, आपल्या आतल्या देवाचा केलाय. लक्षात घ्या. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांचा खेळ आपण करू शकत नाही. ते त्यांच्या जाणीवेतनं त्यांनी आपला केला असेल एखादा, आई वडील भाऊ नवरा बायको जे कोणी असतील ते. पण माझ्या देवाचा खेळ मला त्या ज्ञान जाणीवेपर्यंत जोपर्यंत पोचता आलं नाही, याचा अर्थ त्याच्याशी मीच खेळलो ना चुकीचा. माझ्या कर्माच्या जाणीवेतनं मी देवाशी खेळलो. मला वाटलं की मी हे पाप पुण्य करतो आहो. मी भक्तीच्या जाणीवेतनं त्याच्याशी खेळलो की माझी ही खरी भक्ती आहे पांडुरंगा किंवा गुरुदेव दत्ता, काय जे असेल ते तुमचं दैवत. परंतु दोघांच्याही जाणीवेमधनं मी या शिखरापर्यंत आलोच नाही. गुरु शिखर, त्याला गुरु शिखर म्हटलंय. हे गुरु शिखर. पण आपला अर्जुनापेक्षा वेगळं काही नाहीये. हे जे मी म्हणतो आहे ते इथं आहे. इतक्या संभ्रमित कर्मात आपण अडकलेलो आहे, संभ्रमित भक्तीत आपण अडकलेलो आहोत, कारण खरं ज्ञानच उगवलं नाहीये. हा सगळा आपला लेखाजोखा आहे. लक्षात घ्या. ज्ञानेश्वरी समजून घ्यायची असेल तर एवढ्या भूमिकेतनं जावं तर लागणारच ना आपल्याला, तर ती साधना होणार आहे. म्हणून मला वाटतं आता इथं आज आपण थांबूयात. हरिओम हरिओम हरिओम.